मंडळी, आजच्या व्हिडिओचं टायटल बघून तुम्ही विचारात पडाल की अरे, एकाच पगारामध्ये घर खर्च, बचत आणि वर्षातून एकदा पर्यटन सहलसुद्धा, हे कसं शक्य आहे? नेमका पगाराचा आकडा धरला तरी किती? इथे घर खर्च भागवताच नाकी नऊ येतात. 10 तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत पगार संपायला येतो आणि एवढं कसं सगळं शक्य आहे एकाच पगारामध्ये? तर हो, हे सगळं शक्य आहे. मी आज तोच फॉर्म्युला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसंच अगदी लहान मुलं 6-7 वर्षाची, ज्यांना झेन अल्फा म्हणतात, त्यांनासुद्धा मी रंजक पद्धतीने कशी बचत करायची, लहानपणापासूनच बचतीचं बाळकडू कसं त्यांना द्यायचं आणि त्या आनंदाने पण कशी बचत करतील, हे सगळं मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि लहान मुलांना जे बचत करतील ते वर्षाकाठी त्यांना त्याच्यातून स्कूल युनिफॉर्म, शिवाय त्यांचे स्कूल बॅग आणि अजून पण त्यांचे छोटे मोठे इतर खर्च त्या बचतीतून पार पडतील, अशी मी एक ट्रिक सांगणार आहे किंवा एक फॉर्म्युला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण मनापासून बघा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तर नमस्कार मंडळी, मी रेणुका पाथरकर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्याकडे सर्वसाधारणपणे अशी पद्धत असते की पगार झाला की आधी आपण बचतीला प्राधान्य देतो. बचतीचे जे हप्ते असतात, आपले EMI वगैरे असतात, SIPचे वगैरे, तर ते कट होतात आणि उरलेले पैसे हे बिलासाठी खर्च होतात. जे बिल पास होतात सगळे घर खर्चासाठी ठेवलेले असतात ते असतात. पण घरात असं कोणी ना कोणी प्रत्येकाच्या असतं की याच्यातनं सुद्धा पैसे बाजूला पडावे, याच्यातून सुद्धा बँकेत पैसे राहावे, अशासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे गोंधळ उडतो. जो घर चालवत असतो त्याला बरोबर कळत असतं की याच्यातनं पैसे बाजूला पडणार नाही आहे. तर याच्यासाठी जो घर खर्चाचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण शिकणं किंवा त्या फॉर्म्युलानुसार चालणं, घर चालवणं हे जास्त गरजेचं असतं. तर तो फॉर्म्युला असा आहे. तर पैशाचं आणि पगाराचं योग्य नियोजन व्हावे यासाठी अमेरिकन सिनेट अध्यक्ष आणि हार्वर्डच्या माजी प्रोफेसर एलिझाबेथ वॉरेन आणि त्यांची मुलगी अमेलिया वॉरेन टॅगी यांनी 2005मध्ये एका पुस्तकामध्ये हा नियम मांडला, हा फॉर्म्युला मांडला, ज्याच्यात घर खर्च, बिल आणि बचत, आपल्या आवडीनिवडी याच्यावर कसा योग्य खर्च करता येईल किंवा याचं प्रमाण कसं असेल, हा फॉर्म्युला त्यांनी मांडलेला आहे. खूप हा प्रभावशाली फॉर्म्युला आहे. तर ते अमेरिकन सिनेट अध्यक्ष यांनी कोणता फॉर्म्युला मांडला आहे तर तो आपण नीट आता समजून घेणार आहोत. 50%, 30% आणि 20% पूर्ण पगार आपण धरलेला आहे 25,000. हा पगार याच्यापेक्षा खूप मोठं पण पगार असू शकतो काही जणांचा याच्यापेक्षा कमी पण खूप पगार असू शकतो किंवा 2 नवरा बायको मिळून एवढा पगार घरात सहज येऊ शकतो. तर आपण 25,000 हा मध्यम आकडा धरलेला आहे. तर त्याच्यानुसार 50%, 30% आणि 20% हा अमेरिकन सिनेट अध्यक्ष यांचा फॉर्म्युला आहे, जे एलिझाबेथ वॉरेन आहेत त्यांचा. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 50% म्हणजे 25,000च्या 50% म्हणजे 12,500, 30% म्हणजे 7,500 आणि 20% म्हणजे 5,000 असे आहेत. तर हे त्यांनी अमेरिकन पद्धतीने सांगितले. त्यांची जीवनशैली, त्यांची जी पद्धत आहे, जगण्याची पद्धत, कुटुंब पद्धती आहे, खर्च करण्याची पद्धत आहे, त्याच्यावरनं त्यांनी हे फॉर्म्युला ठरवला आहे. पण आपल्या भारतात तसं शक्य नाही आहे. तर भारतात आपण जास्त बचतीवर भर देतो आणि महागाई पण वाढलेली आहे, त्याच्यामुळे बिलं हे पास करावेच लागतात. सगळे जे बिलं आहे ते आपल्याला महिना सुरू झाला की बिलं कंटिन्यू पास करावे लागतात. म्हणून भारतामध्ये असा फॉर्म्युला येईल 25,000चा की 56%, 24% आणि 20%. म्हणजे बचतीचा फॉर्म्युला तो तसाच राहील. 20%चा 5,000 आणि इथे 6,000 हे आपले जे एक्स्ट्राचे खर्च असतात, जसं कुठे समारंभ निघाला, लग्न कार्य निघालं, त्याच्यात गिफ्ट आलं, त्याच्यात छोटे प्रवास आले आजूबाजूच्या गावामधले, नंतर पेट्रोल आहे, 4 व्हीलर 2 व्हीलरमध्ये पेट्रोल आहे, शॉपिंग आहे, थोडंसं बाहेर जायचं, हॉटेलिंग आहे, वाढदिवस आहे, मनोरंजन आहे, नाटक, पिक्चर, आपण हे सगळं याच्यासाठी हा एवढा मोठा खर्च असतो 6,000, 24%. आणि 56% हे फक्त आपले बिलामध्ये जातात. सगळे किराणा, भाजी, वीज बिल, गॅस, TV, मोबाईल, मुलांची व्हॅन, ट्युशन फी आणि हे पूर्ण पती पत्नी आणि 2 मुलं यांचं सगळं हा आहे घर खर्च. हे याच्यात असं धरलेलं आहे की 2 मुलं आणि पती पत्नी यांच्यासाठीचा हा एवढा खर्च आहे. आपण बचतीमध्ये पण बघू शकतो की पेन्शन प्लॅन, पती पत्नीसाठी आता कोणत्याही ठिकाणी सरकारी पेन्शन मिळत नाही. पेन्शन ही साधारण बंदच झाली आहे.
तर त्याच्यामुळे आपल्याला पेन्शन प्लॅन काढावा लागणार आहे आणि मुलांचे शिक्षण आणि लग्न याच्यासाठी एक प्लॅन तयार करावा लागणार आहे. तर त्याच्यासाठी 5,000मधनं आपल्याला ही सोय करायची. या पगारातनं एवढंच शक्य होतं. जर याच्यापेक्षा जास्त पगार असेल तर आपण 5,000च्या तेवढ्या पटीने 20% जेवढा पगार असेल त्याच्या 20%ने आपण ही बचत करू शकतो. मेडिक्लेम हा गरजेचा आहे. तुमचा पगार केवढाही असो पण मेडिक्लेम गरजेचा आहे, पेन्शन प्लॅन गरजेचा आहे आणि मुलांसाठी भविष्याची तरतूद ही महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो तर SIP आहे, RD आहे, LIC आहे, गोल्ड सिल्वर याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. तर हा आहे पूर्ण एका कुटुंबाचा हे घर खर्चाचा प्लॅन. आणि जर तुम्ही जेव्हा नोकरीला लागता, मुलगा किंवा मुलगी नोकरीला लागते, तर आपण असं करू शकतो की जेव्हा मुलांची व्हॅन ट्युशन फी तेव्हा नसते, जेव्हा नुकतंच लग्न झालेलं असतं किंवा लग्न व्हायचं बाकी असतं, तेव्हा तुम्ही हे पैसे ते वेगळे काढू शकता, बचत करू शकता. तुमच्या बचतीचं प्रमाण इथे वाढू शकतं. जर समजा तुमचं अगदी पहिल्यापासून तुम्ही नोकरी लागल्यापासून बचत जर सुरू केली तर तुमचे हे पैसे बचतीकडे वळू शकतात, मुलांचे पैसे. आणि या पूर्ण प्लॅनमध्ये पूर्ण या घर खर्च किंवा या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की याच्यात नवीन घराचा EMI किंवा घर भाडं कुठेच दिसत नाही आहे. तर घराचा मेंटेनन्स दिसतोय फक्त 1,000 आपण घराचा देऊ शकतो. हा फॉर्म्युला साधारणपणे त्यांनी असा मांडला आहे की जेव्हा स्वतःचं घर असेल तेव्हा त्यासाठी हे फॉर्म्युला मांडला आहे. पण जर भाड्याचं घर असेल आणि 5 ते 6,000पर्यंत आपण घर भाडं देऊ शकतो. कसं तर इकडचे पैसे थोडे आपण इकडे वळवू शकतो. जे आपले जे आवडीनिवडी किंवा इच्छांवर जे पैसे आपण केले, हॉटेलिंग वगैरे, वाढदिवस, तर त्याच्यातला खर्च कमी करून आपण इकडे घर भाड्याला वळवू शकतो. घराचा मेंटेनन्स 1,000 आहे, त्याच्यात अजून थोडे इकडचे पैसे घातले तर आपण 4, 5 किंवा 5.5पर्यंत आपण घर भाडं देऊ शकतो. पण भारतात एवढी महागाई आहे की 5-5.5 हजारापर्यंत घर मिळणं तसं मुश्किल आहे. तर म्हणून हा फॉर्म्युला जो आहे तो स्वतःचं घर ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी जास्त उपयोगी ठरतो. बरं, तुम्ही म्हणाला आता हा इथे बाण का दर्शवला आहे, तर बाण याच्यासाठी दर्शवला आहे की त्याच्यासाठी अजून एक वेगळा प्लॅन आहे. तर तुम्ही म्हणाल की हा बाण कशासाठी, तर हा बाण आहे हे आपल्याला प्रत्येकच महिन्यामध्ये आपलं असं नसतं की प्रत्येक महिन्यात आपल्या घरातल्यांचे वाढदिवस येतील किंवा प्रत्येक महिन्यात आपण मनोरंजन करू किंवा पिक्चर बघू, नाटक बघू, असं प्रत्येक महिन्यात होत नाही. प्रत्येक महिन्यात कोणाकडे लग्न समारंभ वगैरे निघत नाही की त्याच्याकडे आपण गिफ्ट घेऊ. तर काय करायचं, हे सगळे या 6,000तनं 1,000 बाजूला काढायचे, जे कॅश काढायचे घरामध्ये. आणि आता तुम्ही म्हणाल की हे 1,000 जे काढलेले तर मग काय करायचे, तर 1,000 हे या पिगी बँकमध्ये टाकायचे, ज्याच्यात पिकनिक लिहिलेलं आहे. तर याच्यात दर महिन्याला 1,000 टाकायचे कंपल्सरी. आता याचे 2-3 फायदे आहेत. तर एक म्हणजे आपण वर्षाला 1,000 टाकले, समजा मे महिन्यापासून या महिन्यापासून तर पुढच्या मे महिन्यापर्यंत 1,000 टाकले तर वर्षाचे होतात 12,000. आणि 12,000 झाले तर आपण 2 दिवसाची पूर्ण कुटुंबाची पिकनिक आरामात करू शकतो. तर हे अशी योजना आहे माझी पिकनिकची. तर 12,000त आपण कुठेही महाराष्ट्रात 2 दिवस जाऊन फिरू शकतो, आनंद करू शकतो. आणि जर तुमचं बजेट जास्त असेल टाकण्याचं तर तुम्ही जास्तही करू शकता, 500 टाकू शकता, 1,000 टाकू शकता किंवा 2,000ही करू शकता. तर तुमचं जसं बजेट असेल तसं तुम्ही या पिगी बँकमध्ये किंवा मातीचं भांडं म्हणा, गुल्लक म्हणा, काही पण म्हणतात त्याला, तर याच्यात तुम्ही टाकू शकता. तर याचा एक फायदा अजून असा पण आहे की जे हे 1,000 आपण आता पिगी बँकमध्ये ठेवले ते म्हणजे आपल्याला पिकनिकला सुद्धा कामाला येतात. आणि एक अजून कॅश फंड आपल्या घरामध्ये राहतो, जो सुरक्षित राहतो, जो आपण परत काढू शकत नाही किंवा खर्चाला लागले तर आपण काढू शकत नाही. म्हणजे हे रोख रक्कम कॅश असते आणि ही असते जी आपण कधी पण इमर्जन्सीला काढू शकतो. पण त्यासाठी आपण ते पिगी बँक फोडत नाही, त्याच्यामुळे ही रक्कम ही 12 महिनेसुद्धा सुरक्षित राहते. तर ही ट्रिक हे आहे जी पिकनिकसाठी आपण वापरू शकतो. आरामात 2 दिवसाची पिकनिक पूर्ण कुटुंबाची कुठेही महाराष्ट्रात कुठेही आपण जाऊ शकतो. याच्यात जर अजून भर टाकली, समजा यातल्या काही पैशांची भर टाकली किंवा इथे काही पैसे उरले, हे कमी जास्त बिलं होत असतात, याचे पण पैसे आपण टाकून आरामात राज्यात किंवा राज्याबाहेर दोन्ही ठिकाणी ट्रिप काढू शकतो. तर मंडळी, अजून एक बाण आपण ॲरो दाखवला आहे आणि त्याच्या खालती अजून 496 हा आकडा लिहिला आहे. तर तुम्ही म्हणाल की आता हे 496 अशी ऑड अमाऊंट कशी काय इथे केली, तर हा महिना
ऑगस्टचा आहे, 31 तारीख आहे, म्हणजे 31 तारखेचा महिना आहे म्हणून आपण इथे 496 लिहिलं आहे. आता याची मी फोड करून सांगते. तर आपण आतापर्यंत पिगी बँकची कशी गंमत आहे, आपण पिकनिक कशी करतो ते बघितलं 1000मध्ये. 1000 बाजूला टाकून आता काय करायचं, लहान मुलांसाठी ही खूप छान ट्रिक आहे आणि मोठी माणसं पण हे करू शकतात. तर लहान मुलांसाठी ही ट्रिक आहे की आता 1 तारीख आहे, 1 ऑगस्ट होऊन गेला, आता आजची तारीख आहे 12, तर आपण 1 तारखेपासून धरू. समजा 1/8/26 त्याला लहान मुलांना सांगायचं एक स्टीलची बचत पेटी मिळते, भांड्यांच्या दुकानात मिळते ती, आणि तिला मध्ये कॉईन टाकायला जागा पण असते आणि कुलूप किल्ली सगळं असतं. तर त्याच्यात आपण लहान मुलं जे असतात, जे 5-6 वर्षाचे असतात, 6-7 वर्षाचे असतात, ज्यांना आकडे ओळख अक्षर ओळख येते, तर त्यांना काय सांगायचं, 1 तारखेला 1 रुपया नेऊन टाकायचा, 2 तारखेला 2 रुपये नेऊन टाकायचे, 3 तारखेला 3 टाकायचे. असे आपण त्यांना बचतीची सवय लावायची. आणि लहान मुलांना कोणी पण बघितलं, कोणी पाहुणे आले, काही आले, तर ते हातीसुद्धा देतात पैसे, तर ते पैसे पण त्यांना त्या स्टीलच्या बचत पेटीत टाकायला सांगायचे. तर अशा रीतीने जर समजा 31 तारखेचा महिना असेल तर 496 रुपये होतात पूर्ण महिन्याभराचे. तर काय करायचं, एक पाकिट बाहेर ठेवायचं, जे हे सगळे सुटे पैसे त्याच्यात असतील पूर्ण महिनाभराचे, आणि एक पाकिट त्या बचत पेटीच्या आतमध्ये ठेवायचं, ज्याच्यात हे 496 रुपये मोजून टाकायचे. महिना संपला की ते सगळे सुट्टे पैसे बाहेर काढायचे, म्हणजे आपल्याला दर महिन्याला एवढे सुट्टे पैसे कुठून आणायचे ही चिंताच राहणार नाही. तेच सुट्टे पैसे आपण बाहेरच्या पाकिटात ठेवायचे आणि त्यातलेच मुलांना 1-1 रुपया टाकायला द्यायचा. त्यांना हळूहळू सवय लागली की ते स्वतःहून करत जातील. आणि महिना संपला, समजा ऑगस्ट संपला, तर 496 रुपये त्या पाकिटात टाकायचे, परत टाकायला सुरुवात करायची. सप्टेंबर आला की सप्टेंबरला ते सगळे पैसे बाहेर काढायचे. सप्टेंबरचा महिना 465चा असेल, या 496मध्ये 465ची ॲड करायची, आणि हे असे मिळून पूर्ण वर्षभराचे 5738 रुपये होतात. यात आपण शालेय वस्तू किंवा इतर वस्तू पण घेऊ शकतो. शालेय वस्तू म्हणजे मुलांची स्कूल बॅग येईल, युनिफॉर्म येईल, शूज येतील, किंवा फार फार तर पुस्तकं पण येऊ शकतात. ह्या कोणत्याही शालेय वस्तू घेऊ शकतात. किंवा मोठ्या माणसांना ही ट्रिक जर करायची असेल तर हे खेळत न बसता त्यांनी डायरेक्ट महिना संपला की 496 रुपये तुम्ही बचत पेटीत टाकू शकतात. किंवा 30चा महिना असेल तर 465, आणि 28 दिवसांचा महिना असेल तर 406 रुपये होतात. तर अशा करून आपण 5738 रुपये हे गोळा करू शकतो. याच्यात घरातले सुद्धा आपल्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत त्या आपण घेऊ शकतो. तसं आम्ही आमच्या घरातसुद्धा ह्या अशी ट्रिक अवलंबून आम्ही, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आम्ही स्मार्ट फॅन घेतला आहे जो रिमोटवर चालतो, शू रॅक घेतलेलं आहे, आणि अजून सेटी घेतलेली आहे बाहेर आमच्या टेरेसमध्ये बसायला, तीसुद्धा याच्यातनं घेतलेली आहे, आणि अजून अशा 1-2 वस्तू घेतलेल्या आहे. तर हे पैसे हे दिसताना खूप छोटे दिसतात आणि खूप फनी गेम वाटतो हा, पण याच्यात हे छोटे छोटे पैसे जमा केल्याने खूप आपल्याला घरात वस्तू घ्यायला हातभार लागतो, किंवा मुलांनासुद्धा बचतीची सवय लागेल. तिसरा फायदा म्हणजे मुलांच्या पण शाळेच्या वस्तू याच्यात कव्हर होतील. तर ही आहे लहान मुलांसाठी ट्रिक, ही नक्की त्यांना करायला सांगा. ही तुम्हाला खूप फायद्याची ठरेल. ते सुद्धा एका रंजक पद्धतीने बचत करायची म्हटल्यावर आनंदाने हे अगदी खूप जॉयफुली हे बचत करतील. तर आतापर्यंत आपण पाहिलं की अमेरिकन जे सिनेट अध्यक्ष आहेत त्यांचा फॉर्म्युला कोणता आहे घर खर्च चालवण्याचा, आपल्या भारतात कोणता फॉर्म्युला लागू पडतो, शिवाय भारतातले खर्च, महागाई याच्याप्रमाणे ते टक्केवारी भारतात कशी बदलावी लागते, आपल्याला बचतीचं प्रमाण कसं असतं, शिवाय त्याच्यातूनच आपण तेवढ्याच मध्यम पगारातून आपण पिकनिकसाठी पैसे कसे बाजूला काढतो ही पण ट्रिक आपण पाहिली आहे. तसंच लहान मुलांना बचतीचं साठी कसं प्रोत्साहन देऊ शकतो, किंवा कसं त्यांना रंजक पद्धत त्यांना सांगू शकतो की जेणेकरून त्यांना बचतीची आवड निर्माण होईल, हे पण आपण पाहिलं आहे. शिवाय तुम्हाला असं वाटेल की पिकनिकसाठी आपण 1000 बाजूला काढले ते जरा थोडे वायफळ होत आहेत, तर इथेच आपली थोडीशी चूक होते की आपण लहान मुलांना, आपल्या मुलांना शिक्षण वगैरे तर देतो, क्लासेस लावतो, कोचिंग क्लासेस लावतो, इतर पुष्कळ कला कुसरीचे जे गोष्टी असतात त्यांचेसुद्धा क्लासेस लावतो, पण त्याच्याबरोबर त्यांना पर्यटन पण शिकवलं पाहिजे, त्यांना निसर्ग कळला पाहिजे, त्यांना गावं कळली पाहिजे, गावांमधले इतर गोष्टी सगळंच अगदी निसर्ग, डोंगर, दऱ्या, मंदिर, समुद्र ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळल्या पाहिजेत.
तर यासाठी तुम्ही पिकनिकसाठी 1,000 काढणं हे खूप आवश्यक गोष्ट आहे. त्यांना नुसतं आपण साधारणपणे नोटा छापण्याचं मशीन नको करायला, तर त्यांना निसर्ग पण कळायला पाहिजे. त्यांना सगळ्या बाजूने आपण कुशल आणि हुशार बनवलं पाहिजे. असंच नको की आमचे आईवडील गेले नाही म्हणून आम्ही पण गेलो नाही, आम्ही गेलो नाही तर आम्ही मुलांना पण खूप उच्च दर्जाचं शिक्षण देऊ, खूप काटकसर करू. तर तसं नाही आहे. ते मुलं पण थोडे त्यांच्या चेहऱ्यावरती उदासी दिसून येते अशी. त्याच्यामुळे त्यांना सगळ्या बाजूने आपल्याला कार्यक्षम बनवायचं आहे. त्याच्यामुळे पर्यटनसुद्धा आवश्यक आहे. तर परत मी तेच सांगेल की बचतीला तुम्ही प्राधान्य द्या. आपल्याकडे भारतात बचतीला जास्त प्राधान्य दिलं जातं, पण जेवढी बचत करायला पाहिजे, जे पगाराच्या 20% बचत झाली पाहिजे तेवढीच बचत करा. आणि उरलेला जो भाग आहे पगाराचा त्याच्यात सगळे बिलं वगैरे खर्च करून जो पैसा उरतो ना त्याच्यात मस्तपैकी एन्जॉय करा, छान आयुष्य घालवा. असं नका करू की याच्यातनं पण उरलं तर आपण परत बँकेत टाकू वगैरे, असं काही करू नका. जी आपण बचत करायची ती योग्य प्रकारे केलेली आहे. तर उरलेलं आयुष्य मस्त छान वाढदिवस आला, वाढदिवस साजरे करा, पिकनिकला जा, नाटक, सिनेमे, मनोरंजन बघा, फुल एन्जॉय करा. तर आज मी हा व्हिडिओ छान इथेच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेव्हा माझा पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल. तर परत भेटू पुढच्या व्हिडिओत नवीन विषय, नवीन टिप्स घेऊन. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि प्रामाणिक राहा. बाय बाय.